तर सेकंड ब्लॉकचा पहिला लोकेशन आमचा नारळांचे झाड आहे, पूर्ण अशी गुफा टाईप वाटते का रे. खूप काट्या कुट्यांमधून आम्हाला जावं लागतंय आमचे शूटिंग लोकेशन्स बघायला. मोठं मुंग्यांचं घर आहे, बघितलं. हा, गँग लोकेशनला एक नंबर आहे. प्लीज कृपया करून अशा गाडींमध्ये बसू नका, कारण या रिक्षाचा टायर बघा कसं आहे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. तर आत्ताच एक ब्लॉग एंड केलेला आहे आणि आता दुसरा ब्लॉग स्टार्ट करतोय. तर तुम्ही आता बाकीच्या ज्या क्लिप्स आहेत त्या छोट्या छोट्या याच्यात बघितलंय. हा आहे दुसरा ब्लॉग. तर दुसऱ्या ब्लॉग मध्ये पण सेम आहे. आम्ही मस्त लोकेशन हंटिंग सुरू आहे आमची. हंटिंग म्हणजे शोधणं, लोकेशन सुरू आहे शोधणं. आणि आता आम्ही चाललो एक दुसऱ्या जागेवरती. तर थोड्याफार तर आता तुम्ही त्या क्लिप मध्ये बघितलं की आज तुम्ही काय काय बघणार आहेत, तर तेच पूर्ण बघायसाठी एंडपर्यंत राहा. आणि आता मस्त मस्त जागा आहेत, तर कमेंट करून 100% सांगा की तुम्हाला कोणती जागा आवडते. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा यार. हा, पहिल्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज नाही आले, आताच्या व्हिडिओला तर द्या. तुम्हाला मी अगोदर पण एक दाखवलं होतं गाडी चालवायची स्टाईल, आणि ही वाली स्टाईल पण शिका बघा. संभाजीनगरला पण दाखवली होती, आणि ही आमच्या चाळीसगाव जवळची स्टाईल पण बघा. ऐसे एकदम रिलॅक्स, काहीच घेणं नाही भाऊला. तुम्ही पण शिका आणि मस्त एन्जॉय मध्ये चालले ते. हे बघा, है ना, मस्त आहे ना. का रे, तुम्ही पण शिकून घ्या. किरण, तुम्ही अशीच गाडी चालवायला लागेल मित्रांनो. काही सेकंड ब्लॉकचा पहिला लोकेशन आमचा नारळांचे झाड आहे. तर मला सांगा हा कसा वाटतोय. मला तर ते तिकडे ते सागाचे झाड आहेत का, असं वाटतं की तिथं शूटिंग घेऊ. इथं कारण जेवढा मॉप पाहिजे तेवढा नाही, पण त्या साईडला थोडा ठीकठाक दिसतोय. पण तिकडे एकदम जंगली एरिया आहे ना. तर तुम्ही पहिल्या याच्यात बघितलं ते कसं वाटलं ते जंगल, कारण आम्हाला एक नॉर्मल जंगल टाईपचं घ्यायचंच आहे. तर चालू विचार. ओ भाऊ, तू थोडा शांत बैस ना गाडी. मी एसीचा आवाज हवा खाते. कावर तुला एसी हवा येत नाही का? ती तिकडची वापर ना. इकडे आहे का? अरे यार, इकडे तू का पहिल्यांदा गाडीत बसलाय का? नाही रे, मी तर बसत राहतो मी असं, पण इकडे बघितलं इकडे. मला असं वाटतंय ना की हा पण एक बेस्ट राहू शकतो. कारण ते स्मशानभूमीपेक्षा हा जरा बरं वाटतंय मला. आणि तिकडे बघा ते डोंगर एरिया आहे, त्या डोंगर एरियात पण जाऊ शकतो ना आपण. तिकडे धरण पण आहे म्हणे. तर आम्हाला जवळच आहे सगळं लोकेशन. आम्ही धरणात उडी नाही मारणार आहे. आई धरणात उडी मारणार नाही, कारण हा ब्लॉग माझी आई पण बघते. आईला आत्ताच सांगतो धरणात उडी मारणार नाहीये. तर हे बघा कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. का रे, कसं वाटतंय रे लोकेशन रे? ही लोकेशन आता खूप छान आवडली मला. तुला आवडायची मतलब नाही, लोकांना आवडलं पाहिजे. लोकांना लोकेशन खूप आवडली, त्यामुळे तुम्ही पाहू शकता. लोकेशन आवडली आहे. मला एक सांग, त्यांनी कमेंट नाही केलेलं आहे पहिल्या व्हिडिओला, कसं काय आवडली सांग मला. इमॅजिनेशन. अरे सांग रे भाऊ. ओ जिंगा भाऊ, असं इमॅजिनेशन केलंय, फक्त असं इमॅजिन नक्की आवडून गेलं त्याला. याच्यात पाणी पण आहे. हा, पी पाणी पी. तिच्या लय मोठं पाणी रे. ओ अरे, छोट्याशा नारळ म्हणणं पाणी निघालं. आस्वाद घेताना पाहू शकतात ऑडियन्स आपल्याशी किती प्रेम करतात. असं वाटतंय आता ओळखायला लागलेत आम्हाला येऊन फक्त 5 मिनिटं. तर खूप काट्या कुट्यांमधून आम्हाला जावं लागतंय आमचे शूटिंग लोकेशन्स बघायला. तर खूप मायला लागलं, खूप स्ट्रगल आहे आणि लय बेकार लागलंय काट्याचं झाड. तर इकडं पण मस्त एक अड्डा दिसतोय. किती रिस्क भरे रस्ते. इथं पूर्ण काट्या कुट्यामधून आम्हाला जावं लागतंय आमच्या एका व्हिडिओ साठी. हे बघा, तर याला काही प्रॉब्लेम नाही. हे याच्याच गावाची लोकेशन आहे. हा दिवसभर इथंच डवरत राहतो. हे बघा काटे किती. एकदम भारी लोकेशन बी भारी आहे, पण मग रिस्क बी तेवढीच आहे आपले इक्विपमेंट वगैरे आणायला. इकडं पण चांगली अशी. तुम्हाला इकडनं आणू शकतो, इकडून आपण सगळं काही आणू शकतो. म्हणजे इकडून आपल्याला एकदम मस्त रस्ता आहे. मग तू इकडनं गाव टाकलं? इकडनं तुम्हाला असं टाकलं की तुझ्या नजरेने काही दिसू शकतं. हा, चला. बनवायचं आहे काय रे, इथं बी होऊ शकतं ना आपलं. बाय इथं याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं आपलं. हे बघ वरती लय भारी. ओ वरती काही नाही ना दुसरा असा? काहीच नाही. तो देखिए, जैसा कि आप देख सकते हैं, मैन वर्सेस वाइल्ड में हमें मिला एक, इसे क्या कहते हैं, काउट मिला है हमें, काउट. किरण भाऊ काय काय चालू देते. इसके पोषक तत्व के बारे में आप कुछ बता सकते हैं? न्यूट्रिशन, ये जिंदा रहने के लिए बहुत बढ़िया है. इससे बीज नहीं खाना, सिर्फ बीज नहीं खाने, मतलब इसको धोके भी नहीं खाना चाहिए क्या? देखने को क्या है. हा पहा कुठं चढला हा माकड. उतरे खाली, असा पडशील ना. हे बा किती वरती गेलेला आहे. काय रे पप्पू, काय आता काय वाटायला काय जर पडला विडला एवढं
कशाचा बोलला मला चढ म्हणे वरती, त्याच्यामुळे वरती चढलो आणि मी व्हिडिओ करत होतो त्यांचं आणि ते मला बघून घेतले. मी गुच्छत चढलो होतो वरती. तो सध्या मॅन वर्सेस वाईल्ड त्याने काय जास्तच पाहून घेतलंय बेअर ग्रिल्सचा. बिअर ग्रिल नाही रे, बिअर ग्रिल्स. हा बिअर ग्रिल्सच आहे ना. तर आता आमचा असा विचार झाला की हे सुद्धा शूटिंग आहे ना, इथं सुद्धा चांगलं वाटतंय की इथे सगळेच जागा चांगलं वाटतंय मला. मीच कन्फ्युजन मध्ये आता. बरं याच्यात काही दाखवायसारखं आहे का? तू चढला तर त्यांना काय घेणं दे नाही. तू चढव नको चढव. तू जर तिथून पडला ना इथून बाहेर निघाला सुद्धा तुला उचलू शकत नाही आम्ही, एवढी अडचण इथं जागा बघा. इथं डायरेक्ट काहीच नाही, म्हणजे इकडनं नाही ना कुठून नाही. आम्ही पूर्ण असे या कान्या कोण्याच्या रस्त्यांमधनं आलेलो आहे. का रे लास्ट तरी वाटतं पण एक मस्त जागा आहे ही. हे बघा पूर्ण अशी गुफा टाईप वाटते. का रे पण इथं आम्ही करू शकलो असतो, पण इथं ना अशी कॅमेरा वगैरे प्लेसमेंटला जागाच नाही. आणि आता जर सपोज 360 शूट जर घ्यायचा आहे तर मग तो कसं काय जमेल? का रे आणि आम्ही इतकं लक्षात ठेवा आम्ही एफर्ट्स लई लावतायत खरं. प्लीज एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून द्या. 54 सबस्क्रायबर झाले 18 दिवसात. ती पण चांगली गोष्ट आहे. 50 सबस्क्रायबर झाले. मी पण आलोय आता 18 आणि 12 दिवसात झालेले. हा बोल. मी पण आलोय. मित्रांनो लाईक सबस्क्राईब करा. भरपूर कमी झाले. आम्ही आमचं एवढं म्हणजे कल्पात चालू आहे की केव्हा आपलं म्हणजे ब्लॉग बनेल आमचं आणि केव्हा आम्ही अपलोड करू. आम्हाला मेन तर म्हणजे माझं फक्त एक आम्हाला तो कॉमेडी व्हिडिओ ना. आपल्या कोणत्या आपल्या चॅनलचं नाव काय सांगा? तात्या ग्रुप. तात्या. तात्या तर ऐकलं तात्या बॉयज म्हणून आम्ही एक नवीन ग्रुप म्हणजे नवीन एक युट्यूब चॅनल क्रिएट करतोय. तर त्याच्यात आम्ही लवकरात लवकर म्हणजे जर आता शूटिंग लोकेशन बघतोय तर तुम्ही समजूनच घ्या की आम्ही आता लवकरात लवकर शूटिंग स्टार्ट करणार आहे. तर स्टे ट्यून फॉर दॅट. तर त्याच्यापेक्षा भारी दिसतंय मला इथं बघा पाण्याची फिल्टर सुद्धा यांच्या गावाला. या साईडला तर पुरं जंगल आहे. अरे भाई हे भारी त्याच्यापेक्षा. मी तुला काय सांगतो पुढे चाल. इथं नारळाचे झाड सुद्धा आहे. हे बा मस्त म्हणजे पूर्ण एकदम भारी आहे. अर्जित भाऊ ऐकले नाही. पुढे चाल पुढे चाल. थांबा पाणी तर नंतर पिऊ. पहिले आता लोकेशन पाहून मनाला शांत वाटतंय थोडस. आणि इथं कोणतं हा गँग लोकेशनला एक नंबर आहे. भाऊ पण काही बोलणार नाही तर कोणी. ठीक आहे किरण घेऊ. केवढं मोठं मुंग्यांचं घर आहे बघितलं. पारुळ. हा भाऊ आम्हाला मुंग्यांचंच घर माहिती आहे. पारुळ म्हणतात यार त्याला. हा पण मुंग्यांचं घर आणि पारुळ काय वेगवेगळे का? एकच आहे ना सगळं? पारुळ. तर इथं असं मला वाटतं की भारी लोकेशन हे बघा. असं जंगल टाईप वाटतंय ना पूर्ण. हे बघा काय रे छान वाटतंय. जंगल टाईप वाटतंय खरंच मित्रांनो. बिचारा घाबरून गेला. आमचा डायरेक्टर हात पाय टोन धुत आहे जसं की तुम्ही पाहू शकतात. एक हा भाऊ विचार मध्ये पडलाय की पुढे काय करावं. मी तोंड होणार नाही कारण की माझं काय. हा भाई ग्लोविंग फेस. आता मी बिना धुवायचंच पाणी पिणार आहे. आता इतकं फ्रेश वाटतंय ना इथं. म्हणजे पूर्ण नैसर्गिक पाणी. नैसर्गिक नाही ना कुठून गिरण्याचं पाणी ना आपलं. तर पूर्ण गिरण्याचं पाणी आहे आणि पिऊन खूप फ्रेश वाटतं. आणि फिल्टर पाणी आहे. मजाक नाही घेत. मला फिल्टर शिवाय पाणी चालत नाही. हे प्युअर फिल्टर पाणी मी आत्ताच सांगतोय तुम्हाला. ओ अरे लग्न आहे समोर. जायचंय का जेवणाला? पप्पू लग्न आहे समोर. चालतो का जेवणाला? अरे ते किरणच ओळखीचं आहे. किरणला तिथं आमंत्रण नाही. तर आम्ही आता लग्नाला जाऊन येतो. अरे मजाक घेतोय रे. नाही का जाऊ द्या मग. तर तिचं लग्न चालू आहे. आपण करू नाही शकत ना. भावाने नाही सांगितलं म्हणून पप्पू नाराज झाला. आम्ही निघालोय घरी जायला. आमच्या सगळ्या शूटिंग लोकेशन बघून झालेलं आहे आणि फायनली आवडतायत. आणि तुम्ही पण थोड्याफार सजेस्ट करा की कोणती चांगली कोणती नाही. काय करे. ओके डन. तर फायनली आमची लोकेशन आणि या लोकेशनवरून आता आम्ही चाललो सगळेजण घरी. ही आमची दुसरी लोकेशन जवळच आहे. फक्त दीदीचं नारळची लोकेशन आहे ना ती थोडी दूर आहे आमच्याहून. तर तिथं काही नाही. आम्ही रिक्षा एका पॉईंट. अरे रिक्षावाला आहे ना तो ओळखीत. माझं ओळखीच नाही. अरे तू तर म्हटलं आता ओळखीचं आहे. केव्हा बोललो असेल तर काय बोलला होता की नाही बोलला होता. असेल तर बघेल म्हणून म्हटलं असेल. हा बघेल मी. काय डांबरा ठोकतोय पाहिलं का? आता कॅमेरा सुरू झाला तर लगेच. बाय. आमचा मेन ऍक्टर भेटू आता व्हिडिओ मध्ये. बघा आता चल बाय किरण. बाय. लवकरच शूटिंग स्टार्ट करू आपण. आता किरणचं घर का कुठं आहे बघून घ्या. किरणचं घर हे आमच्या किरणचं घर. चल बाय भेटू. बाय किरण. लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी. बाय बाय. पार्ट 1 ला कमेंट नाही केलं एवढ्या. करतील आता विश्वास आहे मला. करतील ते बरोबर करतील. तू एवढी ऍक्टिंग चांगली नाही करत आहे म्हणे. नाही होईल सगळं होईल मंडळी. तुम्ही फक्त आहे ना इच्छुक राहा कसं होतं बघा. तर लवकरात लवकर आम्ही शूटिंग स्टार्ट करणार आहे. काय ना रे. कोणती डेट जायची सांग शूटिंगची.
तरी पण साधारणतः आता 4-5 दिवस अजून पुढे. 4-5 गुरुवार. तर गुरुवारी शुक्रवारी आम्ही शूटिंगला स्टार्ट करून देऊ आणि मे बी 2 दिवस लागतील, नाही तर एका दिवसात आपलं होऊन जाऊ शकतं रे, नाही तर एका दिवसात पण होऊ शकतं. तर स्टे ट्यून. फायनली निघालो घराला जायला. हा आमचा घराकडे जायचा रस्ता, हे किरणचं गाव इकडं मागे चाललं आणि आता चाललो मी माझ्या मोबाईलचा अपडेट घ्यायला. म्हणजे माझा मोबाईल कुठपर्यंत आला, म्हणजे मी ऑनलाईनच मागवला आहे, एका दुकानात थ्रू मागवलेला आहे. तर आता तिथे जातो आणि बघतो की आपला मोबाईल कुठपर्यंत आलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुमच्याकडे जर कधी बसला जायचं जर हे होत असेल ना, बस नसेल ना, तर प्लीज कृपया करून अशा गाडींमध्ये बसू नका. कारण या रिक्षाचा टायर बघा कसं आहे, म्हणजे खाली फाटलेलं टायर आहे त्या रिक्षाचं आणि त्याच्यात गर्दी इतकी ना भयानक भरलेली. म्हणजे प्लीज तुम्ही कधीच करू नका असं. जर नसेल जमत ना पॉसिबल तर थांबवून घ्या त्या दिवसाचा प्रवास. पण हा रिस्क आहे ना, हे बघा टायरचा जो रिस्क आहे ना, तो कधीच घेऊ नका तुमच्या लाईफ मध्ये. कारण हे लोक आहे ना आपल्या लाईफशी खेळून घेतात. थोड्याशा पैशांसाठी आपण जर बघतोय ना, तर मग काहीच फायदा नाही आपला. हे बघा याच्यातनं कॅमेरात एवढं दिसत नाही ते, का रे टायर फाटलंय का नाही पूर्ण टायर फाटलेलं आहे ते. हे बघा इथं खाली पूर्ण टायर फाटलेलं आहे ते डायरेक्ट. काय फायनली मी चाललो आहे आता. आम्ही फायनली कॉलेजला बोलतोय मी. आम्ही अरे एकच बोल झालं ते, आता एडिट होऊन जाईल ते. तर आता आम्ही पोहोचलो घरी. आता मी माझ्या मोबाईलच्या दुकानावर चाललो, पप्पूला पण घेऊन जातो सोबत. चल बाय. तर फायनली आलो आता घरी, गाडी पार्क करतो आणि या गाडीला स्कूटीला घेऊन जातो आता धन्नूला वापस. कारण फायनली आता पप्पूला सोडायला चाललो घरी. हे बघा पप्पूची सायकल अशी आहे, पप्पू स्कूटी चालवतोय, त्याला येत नाही. चल ना इकडनं बोगदेत ना. हा पप्पूची सायकल पप्पूला अशी जमत नाही हँडल करायला. हळूहळू चालव रे राजा, खडी आहे रे. आता इथं अंडर कन्स्ट्रक्शन रोड आहे. पप्पू चालला आता घरी आणि मी चाललो मोबाईलचा अपडेट घेण्यासाठी. कारण आमचं गाड्यात जमत नव्हतं, पप्पूला एवढी स्कूटी जमत नव्हती. चल बाय पप्पू, भेटू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय. सबस्क्राईब करा. अरे त्या अक्षय कुमार सारखा जाशील रे उपटावून. तर फायनली मी आलो मोबाईलच्या दुकानावरनं आणि आता चाललो जिमला. फ्रेश वगैरे झालेलो आहे. म्हणजे आता जवळपास 1-1.5 तास झाला मी दुकानावरनं आलो आणि आता जातो जिमला. फायनली जिमवरनं आलो. आज खूप ढग गरजता डायरेक्ट आमच्या चाळीसगावला. म्हणजे कडाकड कडाकड निस्ता आवाज येतोय ढगांचा, निस्ता विंजा पडताय. तर आता जेवण करतो आणि आजचा ब्लॉग एंड करतो. आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा ब्लॉग आवडला असेल. पार्ट 1 आणि पार्ट 2 कसा वाटला मला कमेंट करा. आणि प्लीज 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 आम्हाला लोकेशन नीट एकदम फिक्स करायला आहे ना, मी कमेंटमध्ये प्लीज प्लीज सांगतोय. मला म्हणजे एक एक्झॅक्ट कळेल की आम्हाला काय ऑडियन्सला चांगलं वाटतं याचं बॅकग्राऊंड बिहाइंड द सीन बघायला. मी तुम्हाला सांगितलं नाही, कॉमेडी डॉन टाईपचा आमचा व्हिडिओ राहणार आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला कोणता वाटतो, मला तर माहिती मला कोणता घ्यायचा आहे, पण मग तुमची चॉईस कोणती ना, मला ती जर सांगितली ना तुम्ही, तर नक्कीच खूप मदत होईल. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. तुमच्या घरी सगळ्यांना दाखवा आपल्यातनं कोणीतरी एक चांगला करतोय हे मला वाटतं आणि तुम्हाला वाटतं हे मला नाही असं वाटत नाही. तर उद्या माझा मोबाईल येणार आहे. म्हणजे हा ब्लॉग तर तुम्ही, आजची काय तारीख आहे, आजची 26 तारीख आहे. तर हा ब्लॉग तर तुम्ही आता 26ला बघताय, सॉरी तुम्ही 28ला बघताय हा वाला ब्लॉग. माझ्याकडे 27ला मोबाईल येऊन गेलेला आहे आणि जो मोबाईलवाला ब्लॉग आहे तुम्हाला 29ला बघायला भेटेल. तर एक माझ्याकडे एक्सटेंडेबल मेमरी म्हणजे ते राहते का ते बॅकअप, तो येऊन गेलेला आहे. आता काही इश्यू नाही. म्हणजे कशामुळे मी बॅकअप केलेला आहे याला, कारण उद्या मी सपोज आता मोबाईल घ्यायला चाललो तर माझ्याकडे उद्या शूटिंगला जर काही राहिलं नाही ना कॉन्टेंट, आणि तर त्याच्यामुळे बॅकअप आहे. आणि तो व्हिडिओ आहे ना तो मोठा होऊन गेलेला होता. तर त्याच्यासाठी आम्ही याला आता छोटा केलेला आहे. हा जो आहे ना सेकंड पार्ट मस्त आहे. तर तुम्हाला आवडलंच असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. मी तर ब्लॉग एंड करून दिलेला होता, पण इथं पाऊस बघा किती जोरात चालू आहे. हे बघा आवाज येत असेल तुम्हाला. हे बघा तर पूर्ण लाईट गेलेली आहे आणि तो जो वास आहे ना पावसाचा इतका भारी वाटतोय ना.
rise and I'm sort of